जन्मरूपी अरण्यामध्ये मी भ्रमण करत असताना कसं तरी ही तुमची नैकतारूपी खूप मोठी जी अमृताने भरलेली विहीर आहे, त्यामध्ये मी डुबलेला असताना मला कोणते दुःख दावानलसारखे असे दुःख स्वरूप कोणते ताप म्हणजे मला सोडणार नाही का तुम्ही? म्हणजे तुमची नैकता मला एवढी तारते की किंचित मात्र मी दुःखात राहू शकत नाही असं सांगितल्यानंतर मग परत 7व्या श्लोकात सांगितलं की जिथे मी उदाहरण ते घेतलं की तुमचं जिथं चरण पडतंय तिथं सुवर्णमय पृथ्वी कमळासारखी अशी फुलून येते आणि मग ती पृथ्वी जर अशी सुवर्णमय फुलून येते तर तुमचं म्हणजे माझं मन तुमच्यात एवढं लागलेलं आहे की पूर्ण माझ्या मनाला किंवा माझ्या सर्व प्रदेशाला तुम्ही सर्वांग रूपाने स्पर्श केलेला आहे. पृथ्वीवर तर अजून पाय ठेवला नाही तरी सुद्धा ती कमळासारखी फुलून येते, कारण 4 अंगुल अतरच असते. मग म्हणजे तुम्ही तर आता माझ्यात पूर्ण सर्वांगाने स्पर्श करता. म्हणजे तुम्हाला मी माझ्या हृदयावर स्थापन केलंय तर माझं तुमच्या सर्वांगाला माझा स्पर्श झालाय. हां, म्हणजे सर्वांगेन म्हणजे सर्व अंगाच्या द्वारे स्पृशती माझ्या मनाला हे भगवान तुम्ही स्पर्श केलेला. म्हणजे जिथं तुम्ही माझ्या मनाला पूर्ण रूपाने स्पर्श केला सर्व अंगाने, फक्त चरणच नाही तर सर्व अंगाने स्पर्श. तर मग माझे हे मला कशा प्रकारचे हे स्वतःच दिवस रात्र जे काय आहे श्रेय म्हणजेच कल्याण स्वरूप आनंद स्वरूप ज्ञान स्वरूप जो आहे तर मला तो प्राप्त होणार नाही काय? तो मला स्वीकार करणार नाही का? तो आनंद शिवस्वरूप जो आत्मा आहे तो मला स्वीकार करेलच. म्हणजेच मी सदैव त्यात राहिलो निश्चयाने मी सदैव स्वभावात राहिलो तर मला कोणी सुद्धा बाहेर ओढून काढणार नाही. उलट ते मला माझ्या आत्म्याने मला स्वीकारलं तर आता मला कोणी स्वीकारण्याची गरजच राहिलेली आहे असं सांगितलं. आता आज 8 नंबरचा श्लोक आहे. पश्यन्तं त्वद्वचनममृतं भक्तिपात्र्या पिबन्तं कर्मारण्यात् पुरुषमसमानं धाम प्रविष्टम्. मां दुर्वारस्मरमदहरं त्वत्प्रसादैकभूमिं. क्रूराकारा कथमिव रुजा कण्टका निर्लुठन्ति. अशा तुम्हाला म्हणजे विशेषण घेऊन सांगितलं की कोणत्या तुम्हाला तर ज्याचा स्मरण ते कामाचा जो मद आहे त्याला हरण करण्यास अत्यंत कठीण आहे. दुर्वार म्हणजे
निवारण करू शकत नाही. परंतु तुम्ही त्याला काय केलेलं आहे की त्याला त्या मदनाचा गर्व तुम्ही नष्ट केलेला आहे. आणि अशा रीतीने तुम्हाला आणखी काय सांगितलं, पश्यंतम, अशा तुम्हाला जो कोणी पाहणारा आहे. वचनम अमृतम, आणि तुमचे वचन हेच काय आहे, अमृत आहे. भक्ती पात्र्या पिबंतम, भक्तिरूपी पात्राने पिणाऱ्याला, म्हणजे तुम्हाला जो पाहतो तो म्हणजे पाहणारा कसा आहे आणि कोणाला पाहतोय हे दोन सांगितले. म्हणजे ज्याला अशा रीतीने आपल्या स्वरूपातच यायचंय तर तो कोणाला पाहतोय, तुम्हाला. मग तुम्ही कसे आहात तर मदनाचा किंवा कामाचा गर्व हरण करणारे अशा तुम्हाला पाहिलं. आणि तुमचे वचन हेच अमृत भक्तिरूपी पात्राने पिलेलं असताना, म्हणजे जो पिणारा आहे पिबंतम, कर्मारण्यात, कर्मरूपी अरण्यातून निघून काय घेतलं, असम आनंद धाम. असम कशाला म्हटलं, अनुपम, ज्याच्या समान दुसरा आनंदाचा धाम नाही, निवास नाही, अशा त्यामध्ये प्रविष्ट होत. कर्मरूपी अरण्यातून निघून अतिशय अनुपम अशा आनंदाच्या घरामध्ये प्रवेश केलेला. आणि त्वत्प्रसाद एकभूमी पुरुषम, आणि तुमच्या प्रसादाची एकभूमी अशा पुरुषाला, म्हणजे तुमच्या कृपेस पात्र अशा पुरुषांना, प्रसाद म्हणजेच काय घ्यायचं, म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर कृपा दाखवली, तुम्ही ज्यांच्यावर अनुग्रह केला, अशा एकभूमी, म्हणजे जो पात्र आहे कृपेस पात्र अशा पुरुषांना, एकभूमी म्हणजेच तीच एक तुमची भूमी म्हणजे भूमिका आहे. आणि अशा पुरुषांना क्रूर आकारा, हा भयंकर आकाराचे रुजा कंटक म्हणजे रोगरूपी काटे, कथम इव निर्लुटंती, कशी बरे पीडा देतील. काय म्हटलं की तुमच्या कृपेस पात्र अशा पुरुषांना भयंकर आकाराचे, क्रूर आकाराचे रुजा कंटक म्हणजे रोगरूपी काटे, कथम इव निर्लुटंती, कसे बरे लुटतील, पीडा देतील, असं या ठिकाणी वादिराज मुनींनी आपला अभिप्राय व्यक्त केलेला आहे. म्हणजे मी तुमच्याकडे असं पाहतो की तुम्ही सर्व काही जिंकलेलं आहे आणि आता तुम्हाला काही सुद्धा म्हणजे कोणाकडूनही तुम्ही पराजित होणार नाही, कुठल्या विभावांकडून. मग अशा तुम्हाला मी पाहिले, पश्यंतम, अशा पाहणाऱ्या मला तुम्हाला मी पाहिलं. कशा तुम्हाला पाहिलं तर तुम्ही सर्व काही म्हणजे कसल्याही प्रकारचे जे विभाव आहे त्यांचा गर्वहरण करणारे आहात, अशा तुम्हाला मी पाहिलेलं असताना. आणि दुसरं तुमचे वचनरूपी अमृत म्हटले, वचनाला कशाची उपमा दिली, अमृताची. आणि ते अमृत जो कोणी आपल्या भक्ती पात्राने, पात्र का घेतलं तर अमृत भरायचं ज्यामध्ये, आणि ते कशाचं पात्र आहे तर भक्तीचं, भक्तिरूपी पात्राच्या द्वारे तो पीत असणारा, अशा पिणाऱ्याला दोन विशेषणं अशी घेतलेली. आणि कर्मरूपी अरण्यातून मी निघालेला, म्हणजे इतका भयानक अरण्यात मी भटकत राहिलो होतो, पण निघालेल्या अशा मला कर्मारण्यात. मग कर्मरूपी अरण्यातून काय झालेलं आहे, निघालेला असताना, म्हणजेच हां, म्हणजे इतकं की ज्याचा आनंद आजपर्यंत भोगला नव्हता, अशा आनंदाच्या धामाला पोहोचलो. कर्मरूपी अरण्यातून निघून कुठे पोचलो आपण म्हणतो ना, शहरात यायचं. मग शहर म्हणजे काय घेतलं, इथं आनंद धाम घेतलं. आणि ते पण कसं घेतलं, असम, म्हणजे त्याला कशाची उपमा देता येणार नाही असं ते आनंद धाम, म्हणजेच अतिंद्रिय आनंद, त्या धामाला मी प्रविष्ट झालो. म्हणजे मी आता त्यात प्रवेश केला. फक्त दोन गोष्टी मी केल्या, तुम्हाला मी शरण आलो, पश्यंत म्हणजे पाहिलं, आणि पिबंत म्हणजे तुमचे वचनरूपी अमृत प्राशन केले. तर एवढ्यातून मी कर्मरूपी अरण्यातून निघून
अतिंद्रिय आनंदाच्या धामाला पोहोचलो, त्यात प्रविष्ट झालो. मग ती तुमची एक प्रसाद म्हणजे एक भूमी अशा पुरुषाला, म्हणजे तुमच्या कृपेस पात्र अशा पुरुषांना असं घेतलं. म्हणजेच काय आहे की तुमची दृष्टी माझ्यावर राहिली आणि म्हणून मी कसा झालो, अनुग्रहित झालो तुमच्याकडून. आणि अनुग्रहित झाल्यामुळे काय झालेलं आहे, आता मला कसली भीती राहिली नाही. कारण का तर तुमच्या कृपेस पात्र झालेल्या अशा पुरुषांना क्रूर आकारवाले म्हणजे भयंकर आकाराचे कसलेही असू दे रोगरूपी काट्याची उपमा घेतली, कंटका. मग ते रोगरूपी काठे कशा रीतीने त्याला टोचतील, पीडा देतील, अर्थात देऊ शकणार नाही. म्हणजे ते काटे टोचणार नाहीत, आत घुसणार नाही. मग अशा पद्धतीचं तुम्ही हे सांगितलं. पण आता हे व्यवहारण्याने भगवंतांना असं म्हटलं, पण निश्चयाने काय आहे ह्याच्यातनं आता आपल्याला पाहायचं. निर्लुठंती, लुठन म्हणजे निशेष रूपाने काय करतील, मला म्हणजे लोटतील का किंवा मला लुटतील का असं म्हटलं. म्हणजे ते क्रूर आकाराचे जे काही रोगरूपी काटे आहेत म्हणजे पीडा घेतले होतं, परंतु वास्तविक रूपाने काय आहे, निर्लुठंती म्हणजे निशेष रूपाने मला कुठं बघून नेतील का, मला त्या रोगाच्या घरात ठेवतील का, किंवा त्या ठिकाणी मला परत सुटता येणार नाही का, ते काटे असे सुरतत राहतील का वगैरे अशा रीतीने. तर ह्यात शंकाच घेण्यासारखं नाही. हे मला काहीच करणार नाही. क्रूर आकाराचे जे रोगरूपी काटे आहेत ते आपोआपच काय होणार आहेत, तुमच्या कृपेच्या भूमिका घेतल्या तर त्या भूमीवर मी आहे. म्हणजेच तुमच्या कृपेच्या भूमीवर मी असताना आता ते काटे भूमीवर असतात. मग ते काटे कसे मला टोचतील, थोडक्यात सांगायचं, ते काटे मला टोचणार पण नाहीत, घुसणार पण नाहीत माझ्या शरीरात, असं व्यवहारण्याने भगवंतांना म्हटलं त्यांनी. पण निश्चयाने आता कसं लावायचं, पहिलंच घेतलं ना, पश्यंतम पाहणाऱ्याला. काय पाहणाऱ्याला, ज्ञाता दृष्टा जो आहे तो केवळ फक्त न्यायिकच आहे. शरीरात रोग झालाय, त्याला दूर करायचंय, किंवा काय कोणाला अजून त्याच्यामध्ये समाधान करायचंय, खरं खोटं करायचंय, हा विकल्पच राहिला. कारण का तर ज्याने फक्त न्यायिकच आहे, ज्ञातादृष्टाच आहे, अशा त्याला मग कसा तर दुर्निवार म्हटलं ना, दुर्वार असा स्मरमद हरम म्हणजे माझा आत्माच एवढा शक्तिमान आहे की त्याला मी पाहिलं, अनुभवलं. म्हणजे मी इतकं स्वभावात राहिलो, त्याला अनुभवलेलं असताना पश्चात म्हणजेच पाहणे म्हणजे स्वतःला अनुभवणे. मग अशा इंद्रिय आनंदाच्या थाटात मी जगत असताना कशाला मला ते निवारण करण्यास कठीण असलेले कामाचे वेग किंवा गर्व कशाचा वगैरे अशा रीतीने ते राहतच नाही, ते सगळे निघून जातात. असं काय म्हटलं आपल्या आत्म्यामध्ये. आता मद हर ही निगेटिव्ह भाषा आहे ना, स्मर मद हर. मग पॉझिटिव्ह काय करायचं, तिथं मी निष्काम स्वरूपात आहे, मला कसल्याही प्रकारची इच्छा नाही, कोणी कुठली मला संज्ञा देखील त्रस्त करत नाही, मैथून संज्ञा वगैरे किंवा आहार भय संज्ञा पण नाही, परिग्रह संज्ञा नाही, मैथून संज्ञा नाही. ह्या सर्व संज्ञेने रहित असा माझा आत्मा मी जाणीवेत घेतला. पश्चात अशा आत्मा म्हणजे अशा आपल्या आत्म्यालाच उद्देशून म्हटलं. तर आणि परत पुढं काय घेतलं, वचन. आता वचन म्हणून काय घ्यायचं, भाववाणी. दिव्य ध्वनी ऐकली आणि भाववाणीमध्ये परिवर्तित झालो. तर भाववाणीचा अर्थ काय होतो, भावश्रुत. म्हणजेच मी माझा आत्मा कसा आहे हे मी जाणीवेत घेतलं. तर हे वचन म्हणजेच माझ्या अंतरंगातून अशा प्रकारची भाववाणी प्रगट होत आहे. तेच एक अमृत झरझर अतिंद्रिय आनंदाचं वाहत आहे. आणि म्हणून सांगितलं की वचनम अमृतम, म्हणजे तुमचं वचन म्हणजेच भाववाणीच हे अमृत आहे.
आणि त्याला भक्ती पात्रापी बनतोय. त्या अमृताला कसं मी पितोय, कशा रीतीने प्राशन करतोय, तर कुठल्याही विषाची मला आता बाधा होणार नाही. भक्ती पात्र व्हायचं. भक्ती पात्र म्हणजे भज सेवने. आपल्या आत्म्याचं सेवन असं करू लागलं की तेच एक माझं पात्र आहे. आणि त्या म्हणजे पात्र म्हणजे ते द्रव्य, आत्मद्रव्य, आणि त्यामध्ये हा आनंदाचा झरा वाहतोय आणि ते मी भक्तिरूपी पात्राच्या द्वारे प्राशन करतोय. पिणाऱ्या अशा मला कर्मारण्यात मी अनादी काळापासून कर्मरूपी अरण्यामध्ये भटकलो आणि तिथून निघाल्यानंतर सरळ कुठल्या धामात पोचलो? अतिंद्रिय आनंदाच्या, अनुपम अतिंद्रिय आनंदाच्या धामात निवासातच राहिलो. मग असं असताना, असं राहिलेलं असताना आता हा माझा आत्मा म्हणजे त्या ह्याला रुजाकंटकाला म्हणजे आता त्यात मी प्रवेश केलाय स्वभावात. तर मग त्या ठिकाणी त्वत्प्रसाद एकभूमी म्हटलंय. मग निजध्रुव कारण परमात्मा ह्याचा प्रसाद म्हणजे काय? प्रकर्षाने सदधातू, प्रसन्न होणे, प्रकर्षाने राहणे. जो प्रकर्षाने आपल्या आनंद स्वरूपात राहतो तीच त्याची चैतन्याची एक भूमी आहे. आणि त्या भूमीवर आता कुठले क्रूर आकारवाले असे रोगरूपी काटे पसरलेले दिसतील का? ते पीडा देतील का? ते टोचतील का? ते त्रास देतील का? अर्थात कसल्याही प्रकाराने आता मला त्यांचं भयच राहिलं नाही की हे रोगरूपी काटे मला टोचतील का, काय होईल का. कारण का तर माझी चैतन्याची एक भूमी इतकी निर्मळ आहे. प्रसादचा अर्थ दुसरा आहे की तो निर्मळ, एवढी निर्मळ आहे की त्यात शुभाशुभ भावच राहिले नाही. त्याच्यावर फक्त शुद्धोपयोगाचीच परिणती आहे. आणि मग असं असताना एवढी त्या मार्गाची भूमीची, चैतन्य भूमीची निर्मळता पाहणाऱ्या अशा मला आणि त्यात जो अतिंद्रिय आनंदाचा रस वाहतोय, अमृत वाहतोय, त्या पिणाऱ्या अशा मला कशा रीतीने कोण त्रास देतील, कशा रीतीने हे विषय कशा मला आडवे येतील किंवा कशा रीतीने मला त्यामध्येच नेऊन टाकतील, अर्थात नेऊन टाकणारच नाही. म्हणून आता आपण पाहतो की आता एखाद्याला काही केलं, खूप द्वेष आहे आणि द्वेषाने काय केलं, त्याला ओढत नेलं. तो लहान बाळ आहे आणि त्याला काही कळत नाही की कुठून काय करायचं ते. आणि मग हे आपल्याला नेते म्हणजे चांगल्याच ठिकाणी नेत असत, पण ओढत नेते म्हणजे लवकर जाण्यासाठी नेत असत. मग पायात काटे घुसते, काचा घुसते, रक्तबंबाळ झाले, तरी सुद्धा त्याच मनुष्याबरोबर विश्वासाने निघालेला आहे. म्हणजे तो काही सुटत नाही. बाळपण आहे म्हणजे लहान आहे आणि त्याला त्याच्यातनं सुटण्याचा मार्ग पण दिसत नाही आणि त्याने त्याच्यावर विश्वास टाकला. मग काय म्हणते, त्यांनी कशासाठी असं ओढत नेलं, तिथूनच संकट सुरू झालंय. मग त्याने नेलेलं असतं ह्याला मारण्यासाठी, द्वेषबुद्धीने तसं केलेलं आहे. मग त्याला मारून टाकलं. त्याने मारून टाकल्यानंतर मग त्याचे आई वडील शोधतात की हे कुठं गेला, आतापर्यंत तर खेळत होता. मग त्याचं कोण भाऊ वगैरे असं त्यांनी सांगितलं, असं असं त्यांनी नेलं, मी नाही गेलो त्याच्याबरोबर, पण तो गेला. मग दोघे होते, बहीण भाऊ कोण असते, तर एक जण गेला आणि एक जण नाही गेलं. मग ह्याच्यातनं सुद्धा बोध काय मिळाला आपल्याला की जो गेला त्याने विश्वास टाकला त्या संकटावर की हे मला इथं सुख आहे आणि इथंच मला ते चांगल्या रीतीने काय करणार आहे, सुखी ठेवणार, ते चांगल्या निवासात नेत आहेत वगैरे, असा विश्वास ठेवून तो त्यांच्याबरोबर गेलेला. तसं त्याच्यापेक्षाही आम्ही बाल आहोत, अज्ञानी. अनादी काळापासून कोणावर विश्वास टाकून निघालो? कर्मावर, परद्रव्यावर, विषय कशावर इतका विश्वास टाकला की म्हणजे आता विषय कशा हा शब्द नाही कळला तर त्याच्यातलं फक्त न कर्म कोणी विषय कशाचे, तर त्यांच्यावर विश्वास टाकला. म्हणजे हे आपले सगळे कुटुंबी लोक आपल्याला काय करणार आहेत, तारणारेच आहेत. मग अशा रीतीने त्यांनी
ज्यांच्यावर विश्वास ठेवून मी जन्म मरण करत राहिलो, ही माझी आहेत असं समजून मी त्याच्यामध्ये कर्मरूपी अरण्य कोणतं आहे, एवढा सगळा परद्रव्यावर विश्वास टाकला की ते मला सुखी करतील असं म्हणून याच्या सांगितलं ना ज्ञानार्णामध्ये अनित्यानुप्रेक्षेमध्ये पातयन्ति भवावर्ते एत्वां ते नैव बान्धवाः बन्धुतां ते करिष्यन्ति हितम् उद्दिश्य योगिनः. काय म्हटलं यामध्ये, कोण हितैषी आहे आणि कोण वैरी आहे. पातयन्ति भवावर्ते, संसारूपी भोवऱ्यामध्ये पातयन्ति टाकतात, जे टाकतात ते तुझे बंधू नाही आणि जे मात्र त्याच्यातनं बाहेर काढतात. पातयन्ति भवावर्ते एत्वां ते नैव बान्धवा बन्धुतां ते करिष्यन्ति हितम् उद्दिश्य योगिनः. हितकारक, हिताचा उद्देश ठेवून जे तुला सांगतात, जे तुला तारतात ते तुझे बंधू आहे. अशा रीतीने त्यामध्ये हे सांगण्याचं प्रयोजन काय, तर शरीरावर तू विश्वास ठेवला आणि शरीराचे बंधू जे तुला वाटतात, परिवार वगैरे धन, तर ते सगळे तुला हितकारक नाही, अहितकारक आहे. म्हणून ह्या कर्माला अरण्य बनवलेस. अरण्याची उपमा काय दिली कर्माला, अरण्यात काय असतं, अरण्यात कोणी राहू इच्छित नाही, कधी एकदा बाहेर पडतंय असं वाटतं. मग कर्मरूपी अरण्यात आम्ही किती राहिलो, कारण त्याचं आम्हाला स्वरूपच कळलं नाही की हे मला दुःखदायक आहे, त्याला उलट विपरीत कल्पना करून सुखदायक आहे असं समजलं. म्हणजे ते भयानक अरण्य कसं असतं की ज्यामध्ये अरण्य रुदन म्हटलेलं आहे, कोणी नसतं तिथं आपल्याला शरण, त्याला म्हटलं जातं अरण्य. मग त्याला कोणत्या गाते सांगितलं पहा की जे आश्रव भाव आहे ते अशरण आहे. समय 74 नंबरच्या गाते सांगितलं. मग ए सव्वे भावा अधुवा अनिच्चातः अशरणाय असं सांगितलं ना त्या गातेत. हे सगळे जे आश्रव भाव आहेत ते अध्रुव आहेत, अनित्य आहेत आणि अशरण आहेत. म्हणून इथं कर्मरूपी अरण्य म्हटलं. कोण तुला शरण आहे, तू शरण शोधतोयस परंतु कोणी शरण नाही. शरीरात भयानक रोग झालाय आणि वेदनेने पीडित तो सारखा कणतोय आणि त्यावेळेस कुटुंबी लोक फक्त काय आहे तिथं जवळ बसून भावना करतायत की याला लवकर बरं करा किंवा सेवा करतायत, औषध देतात, सगळी काही व्यवस्था आहे, परंतु सांगितलं की ते तुला शरण नाही. कोणी तुला त्याच्यातनं मुक्त करणारा नाही. तुला फक्त मुक्त करणारा कोण आहे, पश्यंतम, स्वतःच्या स्वरूपाला पाहिलं तर तू त्याच्यातनं मुक्त होणार आहे. बाकी कोणी सगळे काय आहे, कुटुंब कबीला खडा रहेगा कोई बचाना पाएगा. मग आता आपण पाहतो हे सगळं स्पष्ट रूपाने अनुभवास पण आहे आणि कोणी सुद्धा वाचवणारे नसतं. कारण आपण पाहतो की आता त्या रेल्वेतून तो खाली घसरला आणि खाली घसरून रुळावर पडलेला आहे आणि कुटुंबी लोक फक्त यात्रेला निघालेले असतात. ते सगळे ह्याच्यावर प्लॅटफॉर्मवर उभे राहून नमोकार मंत्र हात जोडून म्हणतात. दुसरं काय करू शकल्या तर रेल्वे त्यांच्या अंगावरून गेली. काय करू शकलं का कोण, अर्थात त्यांचं आईकर्म. त्यांना एक किंचितही काय झालं नाही. रेल्वे पूर्ण त्यांच्या अंगावर गेली तरी फक्त जे काही असेल ते मणके वगैरे खिळखिळे झाले. मग डॉक्टरकडे वगैरे नेलं त्यांनी. पण ह्या व्यतिरिक्त कोण शरण आहे, तू जे भाव केले तेच तुला भोगावे लागतात एकट्यालाच. म्हणून शुभ अशुभ कर्म फल जे ते भोगे जीव एकही तेथे. शुभाशुभ कर्माचं फळ एकटाच जीव भोगतो, दुसरं कोणीही त्याला शरण नाही. म्हणून कर्मरूपी अरण्य इथं घेतलं की अशा अरण्यात मी अडकलोय. अरण्य रुदन म्हटलं नाही. अरण्य रुदन का म्हणायचं, रुदन म्हणजे रडतो. मग अरण्यात जर रडू लागला तर त्याचं रडणं कोण ऐकणार आहे का तिथं, कोणच नाही तिथं ऐकायला. तरी पण
अरण्य रुदन असं व्यर्थ आहे. तशा प्रकाराने कर्मरूपी अरण्य जो सापडलेला आहे ते संपूर्ण स्वतःसाठीच दुःखदायक आहे. दुसरं कोणी त्याच्यातून वाचवणारं नाही. म्हणून हे भगवान तुम्ही मला वाचवलं. तुमची भक्ती आणि तुमचे वचन ऐकून मी परिणत झालो आणि तुम्ही मला वाचवलं. आता मी आनंदधामाला प्राप्त झालो असं बहुमान दिला भगवंतांना. आणि निश्चयाने आपला कारण परमात्मा जाणला. का बहुमान दिला तर त्यांची जी वचन आहे ते ऐकून आपल्याला भावश्रुत झालं आणि त्या भावश्रुतातून आम्ही आत्मा काय आहे जाणून अतिंद्रिय आनंद भोगला. म्हणून या ठिकाणी कर्मरूपी अरण्यातून सुटला, निघाला, बाहेर पडला. आता कसल्याही प्रकारच्या ह्या चैतन्याच्या भूमीवर कोणी सुद्धा त्रस्त करणारं रोगरूपी काटे वगैरे काही नसणार. इतकी शुद्ध चैतन्याची भूमी पाहिली. शरीराच्या भूमीवर पाहिलं तर किती काटे आहेत, रोगाचे काटे आहेत, सगळं काही भरले रोमा. पण त्यालाच काढत बसलाय. कधी निघणार ते काटे आणि ते काढून परत तिथे येणार नाही कशावरून. म्हणून काय आहे की ते त्याचं ती भूमी त्याचीच आहे. उद्गलाची भूमी त्याच्या स्वरूपाची आहे. तू तिथं डागडुजी करू शकत नाही. ती दुरुस्ती करण्याचं तुझं काम नाही. तुझं काम फक्त चैतन्याच्या भूमीला जाणण्याचं आणि त्यावर राहण्याचं. आनंदधामला पोचल्यानंतर अतिंद्रिय आनंद भोगण्याचं एवढंच आपलं काम आहे. हे समजल्यानंतर प्रत्येक समय आम्ही अतिंद्रिय आनंद सहज भोगू शकतो. हे ना कर्मरूपी बनणे, अनुपम सुख के स्थान, अनुपम सुख के स्थान मोक्ष में प्रविष्ट हुए तथा दुर्जय कामदेव के मत को हरण करने वाले आपको देखने वाले और भक्ति रूपी कटोरों से आपके वचन रूपी अमृत को पीने वाले अतएव आपकी प्रसन्नता के स्थानभूत पुरुष को भयंकर आकार वाले रोग रूपी काटे किस तरह सता सकते हैं, पीड़ा दे सकते हैं? अर्थात नहीं दे सकते. श्लोक म्हणायचे परत एक मिनिट. पश्यन्तं